ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभा निवडणुकींना आता सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे विधानसभा निवडणूक। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट असतील या शरद पवार गट यामध्ये आता रस्सीखेच होणार। तर मुंब्रामध्ये कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। मात्र आपल्यासोबत जोडले गेले आनंद परांजपे राष्ट्रवादी नेते। सर, काय सांगणार? रणशिंगम फुंकलेलं आहे आजच्या अंगारकी निमित्त, कसं असणार पुढचं पाऊल विधानसभा कळवा मुंब्रामध्ये? कळवा मुंब्रा विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घड्याळ चिन्हावर लढेल आणि विजयी देखील होईल। आज अंगारकी चतुर्थी आहे। श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन आम्ही विधानसभेच्या निवडणुकीचा शंखनाद केलेला आहे। आजच्या या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आज पहिला टप्पा 50 कोटी रुपये हा महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकांना अभिप्रेत असलेला विकास, नगरसेवकांनी सुचवलेली कामं या मुंब्रा कळव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्हाचा उमेदवार हा विजयी झालेला असेल। उत्सुकता लागली आहे, कोणता चेहरा असेल? नजीब मुल्ला का तुम्ही? कशा प्रकारचा चेहरा असणार आहे या महायुतीमध्ये? याची फार उत्सुकता तुम्ही ठेवू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार असेल आणि घड्याळ चिन्ह घेऊनच तो लढेल आणि जिंकेल देखील। जिल्हाध्यक्ष म्हणून मी हा संकल्प आजच्या दिवशी केलेला आहे की त्या उमेदवाराला मुंब्रा कळव्यातनं विजयी करणं हा माझ्यासाठी ही प्राथमिकता असेल। हा मोठा निधी आणला, का वाटतं अगोदर तुम्ही दोघं एकत्र होतात, कुठेतरी निधी कमी मिळत होता का, या कामं होत नव्हती का? आणि उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। लोकांना अभिप्रेत असलेली विकास कामं, नगरसेवकांनी सुचवलेली कामं ही न होता पीए जो सांगेल ते, ठेकेदार जे सांगेल ते, अशा प्रकारचा विकास अभिप्रेत होत होता। आज खऱ्या अर्थाने लोकांची जी गरज आहे तिथल्या नगरसेवकांनी सुचवलेली कामं ही या विकास निधी मार्फत आम्ही करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंब्रा कौसा इथे अल्पसंख्याक समाज राहतो। अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची देखील एक लवकरच दौरा इथे होणार आहे आणि अल्पसंख्याक विभागाकडनं देखील मोठा निधी हा मुंब्रा कौशासाठी मिळेल। लोकसभेचा निकाल पाहता कुठेतरी महायुतीमध्ये कुठं कमी मतं पडली, या कुठं कधी उमेदवार कमी पडले, त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेत जास्तीत उमेदवार देण्याची, लोकसभेला कमी मतं पडली म्हणून त्या शहराचा विकास करायचा नाही किंवा निधी आणायचा नाही ही मानसिकता किंवा ही शिकवणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्हाला कार्यकर्त्यांना नाही। त्यामुळे लोकसभेमध्ये जरीही श्रीकांत शिंदे इथनं पिछाडीवर असले तरी देखील निधी देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। म्हणून मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे या सगळ्यांच्या मनापासून मी आणि नजीब मुल्ला आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। कधीपर्यंत चेहरा समोर येईल? वेळ आहे ना, आज शंखनाद केलाय। आज जसं महाभारताचं युद्ध झाल्यावर पहिल्या दिवशी शंखनादच होतो, सेनापती कोण आहे ते येणाऱ्या दिवसात कळेल। ते राष्ट्रवादी नेते आनंद परांजपे त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात नवीन नाव जो आहे विधानसभेसाठी लवकरच समोर येईल। त्यामुळे नक्कीच आता विधानसभासाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं कळवा मुंब्रामध्ये आता रस्सीखेच व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागनाथसह गणेश सुरा, टीव्ही मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.